नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 31 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग थोडा वेगळा आहे, कारण हा अभंग एक आरसा दाखवणार आहे. ऐकताना थोडा चटका लागेल, पण तोही थोडा गरजेचा आहे. हा अभंग आहे संत तुकाराम महाराज यांचा. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, वचना फिरती अधम जन, नारायण तो नव्हे. म्हणजे काय? जो फक्त बोलतो, त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही, त्याच्या शब्दांना काही दिशा नाही, त्याचे बोलणं रोज बदलतं, तर तो व्यक्ती देवाच्या मार्गावर नाही, असं तुकोबाराय थेट सांगतात. पुढे ते म्हणतात, केला असता अंगीकार न मनी भार समर्थ. म्हणजे काय की एकदा का एखादी गोष्ट जर मनापासून स्वीकारली ना, मग ती आपल्याला ओझी वाटत नाही. जसं की देवाचं नाव, त्याचं नामस्मरण, या गोष्टी आपण करायला लागलो की आपल्या अंगावरचं जे ओझं असतं ते हलकं होतं. मग तुकोबा खूप मोठी गोष्ट असं सांगतात की संसाराचा नाही पांग, देव सांग सकळ. पांडुरंग आपल्याला काय म्हणतात की संसार सोडू नको, पण त्यात एवढा अडकू नको की तू देवाचं नाव किंवा नामस्मरण घेणंच विसरून जाईल. घर, काम, जबाबदाऱ्या सगळं राहू दे, पण थोडं का असे ना ते मन तरी माझ्याकडे राहू दे. आणि शेवटी तुकोबा थेट मुद्द्याची गोष्ट सांगतात, ती म्हणजे काय की किती वानू मध्य नानू संकल्प. म्हणजे याचा अर्थ काय? फक्त बोलण्यात देव नको, तर मधोमध ठाम संकल्प असायला पाहिजे. म्हणजे काय की बोलणं एक आणि वागणं दुसरं, हे करू नको. या अभंगातून तुकोबाराय आपल्याला एकच गोष्ट सांगतात, जिथे शब्द आणि कृती एकसारखी आहे तिथेच नारायण आहे. तर मित्रांनो, अभंग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.